सेनगाव तालुक्यात वन्य प्राण्यांमुळे शेतातील पिकांचं मोठं नुकसान होत आहे। शेतीतील सोयाबीन, कापूस आदी पिकांचं वन्य प्राणी नुकसान करत असल्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडलाय। तात्काळ वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा आणि नुकसान झालेल्या भागाची पाहणी करून तात्काळ शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी आता यशवंत संघर्ष सेना महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष अश्विन पाटील गडदे यांनी वन विभागाकडे केली आहे। नमस्कार, मी शेतकरी अश्विन पाटील गडदे तथा यशवंत संघर्ष सेना महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष। मी वन विभागास हात जोडून विनंती करतो की आमच्या शेतकऱ्याचे एवढे नुकसान होत आहे। आम्ही रोही म्हणतो तसे नीलगाय असेल, हरिण असेल, रानडुकर असेल, याचा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये संख्या वाढ झालेली आहे की शेतकऱ्याचे एवढे अतोनात नुकसान होत आहे की जवळपास खूपच त्रास झालेला आहे। तर या नुकसान जे काही रोही, नीलगाय यांनी आम्ही रोही म्हणतो त्यांना, रानडुकर असेल, हरिण असेल, यांनी एवढे मोठे नुकसान केलेले आहे शेतकऱ्याचे की बघता सोय नाही। वरून निसर्ग आहे, निसर्गाने बघा हे सोयाबीन सारखा 1 महिना झाला आमच्याकडे पाऊस चालू आहे, तरीही एवढं नुकसान शेतकरी सोसत आहे। त्यात भर घालण्यासाठी हे वन्यजीव जे आहेत प्राणी यांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रादुर्भाव वाढलेला आहे आणि याच्याने शेतकऱ्याचे खूप मोठे नुकसान होत आहे। तरीही मी एकच वन विभागास प्रशासनास अशी विनंती करतो की संबंधित शेतकऱ्याचे जे नुकसान झालेले असेल त्याचे पंचनामे करून त्यांना ताबडतोब आर्थिक मदत द्यावी। तुमच्या आर्थिक मदतींना काहीही शेतकऱ्यांना फरक पडणार नाही, परंतु त्यांच्या दुःखामध्ये तेवढेच त्यांना काहीतरी दिलासा दिल्यासारखे होईल, एवढी आशा मी बोलून